लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं पुढचं पाऊल टाकलंय। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर बहिणींना कर्ज देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर सरकार कर्ज देण्याचा विचार करतंय। पाहूयात। लाडक्या बहिणींनो, उद्योग करायचाय? डोक्यात आयडिया आहे पण भांडवल नाही। काळजी सोडा, आता सरकार देणार कर्ज। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लघु उद्योग करायचा विचार करत असाल आणि त्यासाठी भांडवल कुठून आणायचं असा जर विचार तुम्हाला पडला असेल तर सरकारनं तुमच्यासाठी नवीन ऑफर आणली आहे। तुमच्या लघु उद्योगासाठी सरकार भांडवल मिळवून देण्याचा विचार करतंय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसं? तर तुमच्या खात्यात जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते येतात त्याच हमीवर सरकार कर्ज देण्याचा विचार करतंय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः ही नवीन योजना जाहीर केली आहे। ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते। उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे। काही बँका पुढे आणलेल्या आहेत। त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। सरकारची ही योजना नेमकी कशी असणार आहे पाहूया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार कर्ज देणार आहे। 40,000 रुपये कर्ज देण्याचा सरकारचा विचार आहे। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारनं हा विचार केलाय। कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून भरण्याची योजना आखली जातीये। कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून वळता केला जाईल। या कर्जाच्या प्रस्तावानंतर अनेक बँका पुढे सरसावल्यात। विधानसभा निवडणूक काळात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याची घोषणा सरकारने केली। मात्र अद्याप हप्ता न वाढल्यानं विरोधकांकडून सरकारला वारंवार धारेवर धरले जाते। त्यातच आता सरकारनं ही नवीन योजना जाहीर केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं दिलेलं हे नवं लॉलीपॉप असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। पहिलेच तिजोरीमध्ये ठणठणाट आहे आणि आमच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब विभागाचे पैसे वळवून लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागत आहेत। पुन्हा नवीन लॉलीपॉप काय जिल्हा परिषदच्या निवडणुकात तोंडावर घेऊन तर नाही आहे ना। विरोधकांच्या टीकेला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। जे काही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णय तो कायमस्वरूपी अंमलात येईल। आता नवीन त्याच्यामध्ये काही डेव्हलप करायचं असेल, आणखीन काही द्यायचं असेल तर त्याचं स्वागत आहे, परंतु लाडक्या बहिणीचं जे काही आज त्यांना मिळतंय त्याच्यामध्ये कुठेही कपात होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी घेतल्या जाऊ शकतात। अजित पवारांनी जाहीर केलेल्या या नव्या योजनेमुळे सरकारनं निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। आधीच 2100 रुपयांच्या हप्त्याच्या लाडक्या बहिणी वाट पाहतायत, त्यात आता ही नवी घोषणा। त्यामुळे निधीच्या कमतरतेचं कारण सांगणारे सरकार या निधीची तरतूद कशी करणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।